जय भीम, नमो बुद्धाय। आपण बघत आहात WH न्यूज आणि मी आहे विजय खवसे। सध्या मी भीमा कोरेगाव येथे आलेलो आहो आणि भीमा कोरेगाव मध्ये जे आहे उद्या शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे 206वा। तर मी सध्या भीमा कोरेगावच्या विजया स्तंभाच्या आतमध्ये जायचं आहे। तो माझ्या बागे तुम्ही बघू शकता एक छोटासा बारीक असा भीमा कोरेगावचा स्तंभ दिसून येते, पण तो स्तंभापर्यंत मी तुम्हाला पोहोचून घेऊनच जाणार आहोत। पण हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता हा सगळा जो आहे आता बॅनर पोस्टरनी हा सजलेला आहे। माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही बघू शकता बॅनर पोस्टरनी सजलेला आहे आणि जेही काही संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून लोक येतील आणि त्या लोकांसाठी इथून एक एंट्री राहणार आहे। मी त्या एंट्रीकडे तुम्हाला पूर्ण दाखवतो। भव्य अशी इथं एंट्री लावलेली आहे आणि लोकांचं जाणं येणं काउंट व्हावं त्यासाठी सुद्धा एक पोलीस विभागामार्फत एक हे लावण्यात आलेलं आहे। मी ते तुम्हाला दाखवतो। हा रोड आहे, हायवे रोड असल्या कारणानं थोडी दक्षता घेणं आवश्यक आहे। तुम्हाला मी दाखवतो पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि खास जाण्या येण्यासाठी जे एंट्री साठी जी व्यवस्था केलेली आहे ते मी दाखवता। हे सगळी एंट्री या ठिकाणी लावण्यात आलेली आहे बघा। म्हणजे मापल्या जरी इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा मोठ्या प्रमाणात जे आहे इथे एंट्री गेट लावलेली आहे। मी संपूर्ण एंट्री गेट तुम्हाला इथून दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील। लोकांची आता जवळपास 2-3 दिवसापासून भीमा कोरेगावच्या वाटेने ये जा सुरू झालेली आहे भीमसैनिकांची। इथे हे बघा पूर्ण एंट्री गेट आहे। याच गेटवरून सगळे जे देश विदेशातून जे लोक येतील ते या गेटकडून एंट्री करतील आणि आता मी सुद्धा या गेटमधून एंट्री करेल। आतमध्ये जातो मी सुद्धा आणि आतमधलं तुम्हाला सगळं मी दृश्य तुम्हाला दाखवतो। आता मी एंट्री केलेली आहे, आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये एंट्रीचा मी काय बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आरोग्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे, ते सुद्धा दाखवतो। आणि हा एक ऐतिहासिक सोहळा जो आहे पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी होते। गेली 206 वर्षापासून या ठिकाणी हा सोहळा होत असतो। आम्ही तुम्हाला स्तंभाकडे सुद्धा घेऊन चालतो आणि आता सध्या आज तेवढी गर्दी नाही आहे, पण उद्या मात्र या ठिकाणी स्तंभाचं सुद्धा आपल्याला दर्शन होणार नाही। आणि आज जे आहे स्तंभ सजून आहे, बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही, तर तुम्हाला मी दाखवणारच आहे स्तंभ। आणि आजच आपण स्तंभाला सलामी देऊया। WH न्यूजची स्तंभाला आज सलामी देऊया। तुम्हाला मी दाखवतो हा स्तंभ, बघून या। म्हणजे तिरंग्यामध्ये हा स्तंभ तुम्हाला दिसून येत आहे। जे फुलं जे आहे फुलं लावण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच सुंदर असा स्तंभ या ठिकाणी सलामीसाठी सजवण्यात आलेला आहे। 206 वर्ष झालेली आहे। शौर्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते आणि याही वर्षी मोठ्या संख्येने देशभरातून या ठिकाणी सलामी देण्यासाठी संपूर्ण देशभरातून भीम अनुयायी येणार आहे। आपण बघू शकता हा विजय स्तंभ आहे, ऐतिहासिक स्तंभ हा असा स्तंभ आहे। हा माझा तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आणि संपूर्ण जे इथे येणाऱ्यांची जे निगराणीसाठी CCTVची सुद्धा चारही बाजूने CCTV वगैरे लावण्यात आलेला आहे। आतमध्ये थोडं घेऊन जातो ते आणि आतमधलं सुद्धा तुम्हाला मी चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। स्तंभ पुन्हा दाखवतो मी तुम्हाला। स्तंभ बघा, हा स्तंभ शौर्य स्तंभ आहे हा भीमा कोरेगावचा, तो सुद्धा दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि उद्या जर तुम्ही इथे जर आले तर नक्कीच इथे पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही, एवढी चिक्कार गर्दी जी आहे या स्तंभाच्या आजूबाजूला आपल्याला दिसणार आहे। म्हणून आज जो आहे आपण भीमा कोरेगावच्या स्तंभाला सलामी देऊया, कारण संपूर्ण देशभरातून नक्कीच आपण बघू शकता छोटे छोटे बाळ सुद्धा घेऊन आलेले आहेत। ते आपण बघू शकता या ठिकाणी। म्हणजे विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी छोट्या बाळापासून तर म्हाताऱ्यापर्यंत येतात। काय सांगाल, कुठून आले? आम्ही आळंदीवरून आलो।
आळंदीवरून आले, बाळांना पण घेऊन आले. हा. काय सांगाल आजच्या दिवसाचं काय महत्व राहील, महत्व आहे? आजच्या दिवसाचं महत्व म्हटल्यावर आम्ही आता आमचे पूर्वज चांगल्या कामासाठी लढले इथं आणि त्यांची तुम्ही पण या या तुम्ही पण त्यांच्या या. शौर्य- Family दिसू द्या. बघा फॅमिली सहित या ठिकाणी भीमा कोरेगावला विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी येतात सगळ्या फॅमिल्या. काय आपल्या पूर्वजांचा इतिहास? आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी खूपच हम्म. शौर्य दाव हे करून त्यांची येथे लढाई लढलेली आहे पेशवाईसोबत. हम्म. आणि फारच कमी लोकांनी 5,000 पेशव्यांना 5 नाही 28,000 पेशव्यांना 500 महारांनी 500 महारांनी हे केलेलं आहे, धूळ चाटली. धूळ चाललेली आहे. तुम्ही काय सांगाल ताई? मी पण तेच सांगणार आहे, कारण ते शूरवीर खूपच महान होते आणि त्यांचं नाव जर इतिहासात गाजलं तर खूपच त्यांचं म्हणजे आदर्श घेण्याजोगते होते ते. 500 महारांचा आदर्श घेण्यालायकीचा आहे असंच त्या आईने. हे बघा मी विशेष तुम्हाला दाखवतो ताई, असे या थोडं. हे बघा म्हणजे भीमा कोरेगावला सलामी देण्यासाठी आमचे जे भीम सैनिक आहे कशा कशा पद्धतीने येतात आपण बघू शकता यांना. हे जे आहे कुठून आलेत? लातूरहून आले. आपण बघू शकता हे जे काय नाव आहे तुमचं? संदेश नाव आहे. बिलकुल. काय संदेश देणार तुम्ही आता या भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ आलेले आहे, अख्ख्या भारताला तुम्हाला संदेश द्यायचा आहे, काय द्याल? आम्ही याला बोला बोला बिंदास बोला. 500 महाराणी लढाई लढली आणि 28 ढेर केलं. तुम्ही पण तुमच्या शब्दातून सांगा. त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. बरोबर. हॅलो. हे जे विकलांगता आली आहे लहान म्हणजे मूर्ताच आहे का, जन्मताच आहे का? शिकायला दिल्लीला आहे. अरे वा, काय शिकत आहे? स्पॅनिश लँग्वेज. स्पॅनिश लँग्वेज शिकत आहे दिल्लीला. खूप गर्वाची गोष्ट आहे आमच्या समाजासाठी. तुम्ही काय कोण आहे? मी मुलाची आई आहे. अच्छा, आई आहे का? काय सांगाल, तुमचा मुलगा दिल्लीला शाळा शिकतोय आणि आज तुम्ही भीमा कोरेगावला त्यांना विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी घेऊन आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुमच्या मुलासंदर्भात सांगा? आमचा मुलगा खूप मोठं आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमावं म्हणून मी दिल्लीला शाळा शिकत आहे. माझा मुलगा यशस्वी व्हावं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव कमावं म्हणून माझी सतत धडपड चालू आहे. नक्कीच नक्कीच तुमचा मुलगा नक्कीच यशस्वी होईल. आपण बघू शकता हे संदेश आहे दादा, संदेश दादा आहे, ते जन्मताच विकलांग आहे पण मात्र त्यांची एक जिद्द आहे का मला मोठं व्हायचं. ते दिल्लीला सुद्धा शिक्षण घेत आहे आणि आज भीमा कोरेगावला येऊन ते विजय स्तंभाला आज त्यांनी सलामी दिली. तुम्हाला सुद्धा माझ्या WH न्यूज कडून सलामच. थँक्यू. खास दिल्लीहून आलेला आहे. खास दिल्लीहून आलेला आहे. बघा आज दिल्लीवरून आलेला आहे देण्यासाठी, भीमा कोरेगावला सलामी देण्यासाठी ते दिल्लीहून आलेलं आहे. तुम्हाला पण संदेश भाऊ सलामच. थँक्यू. नक्कीच जे आमचे पूर्वज जे आहे, आमच्या पूर्वजांनी जे लढाई जे लढलेली आहे आणि त्याचाच तो आदर्श घेऊन आमचे जे आजचे युवक सुद्धा जे आहे ते सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊनच या भीमा कोरेगावच्या भूमीमध्ये येऊन एक आदर्श विचार घेऊन ते सुद्धा आपली लढाई, विचाराची लढाई ते लढत आहे. संदेशचं एक उदाहरण आहे. मी तुम्हाला आणखीनही सुद्धा पूर्ण चारही बाजूचं मी तुम्हाला दृश्य दाखवतो. भीमा कोरेगावचं एक आनंदमय असं वातावरण या ठिकाणी आहे. भीमा कोरेगावला सलामी देण्यासाठी सगळी मंडळी आज नाही तर गेली 2-3 दिवसापासून या ठिकाणी सतत येत आहे. आपण बघू शकता थोडं एकदम स्तंभाच्या जवळ मी तुम्हाला पूर्ण स्तंभच दाखवत आहे. बघू शकता तुम्ही आमच्या WH न्यूजच्या माध्यमातून. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण आमची WH न्यूजवर जे आहे आज आणि उद्या आमचा हे लाईव्ह पूर्ण थेट प्रेक्षेपण आम्ही भीमा कोरेगावच्या भूमीतून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच जे आहे तुम्ही WH न्यूजला कुठे स्किप न करता हा व्हिडिओ बघा. मी भीमा स्तंभाचा जो आहे चारही बाजूचा जो एरिया मी माझा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवलेला आहे या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही. हा थोडा मस्त साईड आहे भीमा कोरेगाव. विविध बघा हे जे आपले कार्यकर्ते आहेत, म्हणजे एक पंचशिलाची टोपी परिधान करून आणि निळा कोट. दादा कुठून आलेत? जालना. काय सांगाल आजच्या दिनी? आजच्या दिनी शौर्य दिवस असल्यामुळे सर्व इथं भाविक म्हणजे भाविक वगैरे सगळे जमा झालेले आहे 31 डिसेंबरच्या संध्याकाळी साजरा करण्यासाठी. काय आजच्या दिनाचं काय महत्व आहे? शौर्य दिवस आहे. शौर्य काय दिवस घडलं होतं आजच्या दिवशी? कारण आजचे दिवस आपल्या शूर वीरांनी 500 जणांनी
36,000 असे काही 28,000. 28,000 यांना मारलं होतं. त्यामुळे शौर्य दिवसाचा आज आपण उत्साह साजरा करतो. बिलकुल निश्चितच हा जो भीमा कोरेगाव या ठिकाणी जो उत्सव साजरा होतो तो शौर्य दिनाचा उत्साह साजरा होतो. हा बघू शकता तुम्ही विजय स्तंभ आहे आणि माझा तो सुद्धा प्रयत्न राहील. या ठिकाणी सगळे कार्यकर्ता सुद्धा या स्तंभाला सलामी देण्यासाठी आलेले आहे. आपण बघू शकता हे ही सगळे कार्यकर्ता आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आज विशेष दिवस आहे की आजच्याच दिवशी जी आहे ही जी लढाई आहे 500 महाराणी जिंकलेली होती. आणि बघू शकता आपण, मी तुम्हाला हे सुद्धा दाखवतो, कार्यकर्ते वगैरे जे आहे भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी आज आलेले आहे. आणि उद्या जो आहे इथे भीमा कोरेगाव स्तंभाला जो आहे आणखी हजारो लाखो लोक इथे सलामी देणारच आहे. आणखीनही काही लोकांसोबत मी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण बरेच या ठिकाणी जे आहे देशभरातून, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून सगळे लोक या ठिकाणी आलेले आहे. स्तंभाला जर तुम्ही चारही बाजूने जर बघितलं तर तुम्हाला चारही बाजूनं स्तंभाचं जे चित्र आहे ते सारखंच दिसते, कारण फुलाहाराने इथे सजवलेला स्तंभ जो आहे हे बघू शकता तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते फोटो लावण्यात आलेला आहे आणि विशेष करून तिरंग्यामध्ये जे आहे ते स्तंभावर ते प्रतिकृती त्या ठिकाणी तिरंग्याची आखरण्यात आलेली आहे. आणखीन मी तुम्हाला दाखवू शकतो, थोडा बंदोबस्त सुद्धा मी दाखवतो तुम्हाला. हा बघा, भीमा कोरेगाव या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तगडाच या ठिकाणी बंदोबस्त आहे. मी तुम्हाला दाखवतो, बंदोबस्त सुद्धा आहे. कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर मध्ये गडबड होऊ नये, कारण 2018 मध्ये जो आहे 200वा जो शौर्य दिवस जेव्हा साजरा होत होता तेव्हा याच भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाई झाली होती, दंगल झाली होती. आता तसं होऊ नये म्हणून पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मात्र चोख आपल्याला दिसताना या ठिकाणी दिसत आहे भीमा कोरेगाव मध्ये. मी चारही बाजूचं तुम्हाला चित्र दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. हे बघा, आणि इकडे या साईडनं थोडं एक नदीचं चित्र मी तुम्हाला दाखवतो आहे. या साईडला नाही, या साईडला नाही, दुसऱ्या साईडला नदी आहे. पण एकंदरीतच जे आहे हे चित्र बघू शकता तुम्ही पूर्ण. हा बोलणार आहेत का? काय बोलणार आहेत? बोलायचं नाही. युवक जरा बोलण्यास थोडा घाबरतात, म्हणून युवकांनी सुद्धा बोलायला पाहिजे. बघू शकता आपण संपूर्ण दृश्य जे आहे चारही बाजूचं. माझं भंतेजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे सगळेच येतात या ठिकाणी. सण आहे कारण भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला शौर्य दिनी सलामी देण्यासाठी या ठिकाणी सगळेच येतात. कुठून आले आहेत? लातूर. काय सांगाल, मस्त दिली का सलामी विजय स्तंभ? हा, दिलो ना. कसं वाटलं? मस्त वाटलं. है ना? काय घडलं, काय इतिहास? मस्त सगळं. चल ठीक आहे, ओके. आपण बघूया. नारे पण देत आहे, नारे सुद्धा देत आहे या ठिकाणी. या ठिकाणी नारे सुद्धा देत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी अनंतीजी सुद्धा आलेले आहेत आणि पूर्ण दृश्य मी हे तुम्हाला भीमा कोरेगाव मधून दाखवत आहे. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ मोठा आहे, भरपूर मोठा असा विजयस्तंभ आहे आणि या ठिकाणी आता गर्दी होताना आपल्याला दिसत आहे. आणि उद्या तर या ठिकाणी तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळणार नाही आहे. तिची सोबतही सुद्धा आपण थोडा बोलण्याचा प्रयत्न करू. माझ्यासोबत या ठिकाणी भीमा कोरेगावच्या भूमीमध्ये काही भंतीजी सुद्धा आलेले आहे. थोडं भंतीजीकडून सुद्धा जाणून आहे. भंतीजी, काय सांगाल, आज तुम्ही भीमा कोरेगावच्या या भूमीमध्ये आलेले आणि आज शौर्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, काय महत्व आहे आजच्या दिवसात? आम्ही दरवर्षी सामाजिक क्रांतीचं अभियान औरंगाबाद मिलिंद कॉलेज पासून तर भीमा कोरेगाव पर्यंत आमची धम्मयात्रा पदयात्रा असते. याही वर्षी आमची धम्म पदयात्रा 11वी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे शौर्यस्थान, प्रेरणास्थान. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने या भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाचा इतिहास महाडच्या संघर्भूमीमध्ये कथन केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही शूरवीराची बेडबकरीची संतान नसून शूरवीराची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला विजयस्तंभ त्या भीमा कोरेगावाला उभा आहे. त्या ठिकाणी
आपल्या पूर्वजांना आपण भेट देण्यासाठी दरवर्षी गेलं पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला इशारा आहे. एफ स्टॉटन या जो इंग्रज अधिकारी आहे, या भीमा कोरेगावच्या युद्धाच्या संदर्भानं तो असा उल्लेखित करतो, या महार नागवंशी बौद्ध लोकांनी जर मनात आणलं तर ही महार नागवंशी लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकतात. सिद्धनाग महार याची तलवार, त्याचं सर जरी उडून गेलो तरी त्याची तलवार हवेमध्ये उडत होती. आपल्याला इतिहासामध्ये असं शिकवलं जातं, सांगितलं जातं अभ्यासक्रमामध्ये की पानिपतच्या लढाईमध्ये पेशव्यांचा अंत झाला, पण खऱ्या अर्थानं भीमा कोरेगावच्या लढाईमध्येच पेशव्यांचं, ब्राह्मणांचं, ब्राह्मणशाहीचा पानिपत झालेला आहे. म्हणून जगातली सगळ्यात मोठी लढाई खर्ड्याच्या लढाईच्या नंतर भीमा कोरेगावची लढाई आहे. या लढाईचा नेतृत्वदार सिद्धनाग महार यांनी 500 सैन्यांना घेऊन 28 सैन्यांना पळून लावलेलं होतं. सांगितलं जाते की ही लढाई मराठ्यांसोबत होती. काय हा इतिहास खरा आहे? मराठ्यांसोबत लढाई खरंच होती? ही लढाई होती? नाही, त्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधव होते आणि मराठी जरी बांधव असेल तरी ते मराठी बांधव हे तरी मनुवादी विचाराचेच होते. आणि या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं 500 महार योद्ध्यांचीच तुकडी होती. त्यामध्ये काही मुस्लिम बांधव होते. मुस्लिम बांधव हे सुद्धा प्राचीन काळातले नागवंशी बौद्ध लोकच आहे. ब्राह्मणांच्या जातीयतेला कंटाळून त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केलेला आहे. मातंग लोक सुद्धा होते याच्यामध्ये, पण ते खऱ्या अर्थानं प्राचीन नागवंशीच लोक होती आणि म्हणून ही अन्यायाविरुद्धची एक चीड होती. बिलकुल. आणि हा जो स्तंभ उभारण्यात आलाय, हा स्तंभ कोणी उभारलाय? हा इंग्रजांनी एफ स्टॉटन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी उभारलेला आहे. पण काही माळवदकर सारखे या बाजूला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या बाजूला जे ब्राह्मणी कुटुंब आहे माळवदकर, ते असं म्हणतात की हे युद्ध झालंच नाही. पण बाबासाहेबांचा दुर्मिळ छायाचित्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बाबासाहेब समता सैनिक दल आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या आपल्या सैनिकासहित दरवर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी होते. 1 जानेवारी ही तारीख ज्योतिबा आणि सावित्रीसाठी अत्यंत महत्वाची आहे. 1 जानेवारीलाच महिला शिक्षण दिवस म्हणून ज्योतिबांना आणि सावित्रीला सुद्धा ही 1 तारीख अत्यंत महत्वाची वाटते. म्हणून महिला शिक्षण दिवस सुद्धा आजचा 1 जानेवारीचाच आहे. निश्चितच. काय तुम्ही या भूमीवरून आपल्या समाजाला काय संदेश देणार आहे? नक्कीच, कारण हा जो स्तंभ आहे आपल्या युवकांसाठी जो प्रेरणा आपले तरुण पिढी जे आहेत, बाबासाहेब बोलत होते की जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे, पण आपली तरुण पिढी धम्माकडे दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बाबासाहेबांचा असा संदेश आहे की हे जे भीमा कोरेगावाचं जे युद्ध आहेत, या भीमा कोरेगावाची जी ऊर्जा आहेत, प्रेरणा आहेत, आपली तरुण पिढी आज नवीन वर्ष दारू पिऊन धिंगाणा घालून साजरी करताना दिसतात. पण बाबासाहेब आपल्या नव्या वर्षाची सुरुवात, हे शक्ती, हे ऊर्जा घेण्यासाठी, आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आपल्या आंदोलनाची, लिखाणाची, आपल्या अख्ख्या चळवळीची अखंड प्रेरणा घेण्यासाठी बाबासाहेब भीमा कोरेगावाच्या प्रेरणास्थानापासून या ठिकाणी ते ऊर्जा घेऊन जात होते. तर प्रत्येक तरुण पिढीने या ठिकाणी ऊर्जा घेऊन आपल्या नव्या समाज बांधणीसाठी हे भीमा कोरेगावाचं हे युद्ध, याचा पराक्रमाचा इतिहास आपल्या मुलांना सांगितला पाहिजे. आपण दरवर्षी या भीमा कोरेगावाला आलं पाहिजे. भीमा कोरेगावला येणं म्हणजे आपल्या तलवारी घासणं आहे गंजलेल्या. वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा उत्साह साजरा करत असताना आपण कुठलंही व्यसनाधीन न करता जो इतिहास आहे आपला भीमा कोरेगावचा, जो इतिहास आहे तो इतिहास याद ठेवून आपण हे वर्ष साजरं केलं पाहिजे, असंच आज आमच्या भंतेजीने सांगितलं. काय नाव भंतेजी? पूज्य भंते चित्तज्योती प्रेरणाभूमी पुलगाव. पुलगावरून आल्यात त्या? चला, धन्यवाद. आम्ही पण नागपूरहून आलाय. तर नक्कीच एक मोलाचं मार्गदर्शन पूज्य भंतेजींनी दिलेलं आहे आणि नक्कीच नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. तर तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.